सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य शोभायात्रा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। डाळमंडई येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अनिल जोशी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी, विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे, बजरंग दलाचे शहर संयोजक साहिल पवार, शिवराज पवार, बाली जोशी, भरत थोरात, उत्कर्ष गीते, हरिभाऊ दोळसे, मुकुल गंधे, अनिल रामदासी, कमलेश भंडारी, जैन वारनोक, योगेश तागड, नाना मोरे, विशाल काटे शिंगाडे, सिद्धांत भुतारे, दिनेश शिरगुडे आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि हनुमान भक्त उपस्थित होते। मिरवणुकीचा मार्ग अडते बाजार येथील श्रीराम मंदिर, तेलीखुंट चौक, नवी पेठ, चितळे रोड, दिल्ली गेट या मार्गे भव्य दिव्य अशी मिरवणूक पार पडली आहे। या मिरवणुकीमध्ये लव जिहाद थांबवा, गोहत्या थांबवा, गोमातेचे रक्षण करा हा संदेश देण्यात आला आहे। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी विशेष आकर्षण ठरलंय ते म्हणजे रामलल्ला आणि हनुमानजींची भव्य दिव्य अशी मूर्ती। यावेळी पारंपरिक वाद्य, मावळ, ढोल, पथक तसेच डीजे लावण्यात आला होता। नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।